सभापती महोदय, सत्तारूढ पक्षाचा 260 अन्वयेचा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव अशा एकत्रित या प्रस्तावावर बोलण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी मी उभा आहे। सभापती महोदय, कालच राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी जाहीर झाला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अनेक कार्यक्रम गेल्या 10 वर्षांमध्ये भारताला दिले आणि त्यांचा संकल्प एकच होता, विकसित भारत। आणि कालचा अर्थसंकल्प पण त्याच्यावर आधारित सभापती महोदय आहे। आणि सभापती महोदय, विकसित भारताचा त्या ठिकाणी संकल्प पूर्ण करायचा असेल तर कृषी प्रधान असणाऱ्या आपल्या देशात शेतकऱ्याला बळ देण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने महायुती सरकार या ठिकाणी काम करताना दिसतंय। पारंपरिक शेती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, सिंचनाच्या अपुऱ्या व्यवस्था यामुळे सभापती महोदय राज्यातील शेतकरी सातत्याने या ठिकाणी अडचणीत येतो आणि त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाची दोघांची भावना शेती संपन्न झाली पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी असते। सभापती महोदय, मला या ठिकाणी अभिमान वाटतो की राज्याचे विकास पुरुष लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे हे सरकार कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी करताना दिसतंय। पंचनाम्याच्या बाबतीत सभापती महोदय शेतकऱ्यांची तक्रार असते। आता जलद आणि पारदर्शी पंचनामे होण्यासाठी सरकारने ही पंचनामा ही प्रणाली सुद्धा सभापती महोदय सुरू केले। ही फेरफार असेल, कॉम्प्युटराइज सातबारे उतारे शेतकऱ्याला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता रांगा लावण्याची आवश्यकता सभापती महोदय नाहीये। सभापती महोदय, शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळावी यासाठी काँग्रेसने अनेक घोषणा केल्या, पण हे सरकार प्रत्येक सबस्टेशनच्या परिसरामध्ये सोलर पार्क या ठिकाणी उभारणार आहे आणि जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जी प्रकल्प येत्या काही काळात उभा राहिलेला सभापती महोदय आपल्याला दिसेल। शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनल्स असतील, पंप मिळण्याची सुविधा सरकारने सभापती महोदय या ठिकाणी केले आणि राज्यात शाश्वत शेती व्हावी, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं आणि राज्यातील शेतकरी सुखी संपन्न व्हावा, हाच उद्देश सभापती महोदय यामागे महायुती सरकारचा त्या ठिकाणी आहे। सभापती महोदय, आपलं राज्य कृषीच्या बाबतीत अव्वल आहे, परंतु सिंचनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे शेतकरी नेहमी अडचणीत आलेला आपण त्या ठिकाणी पाहिलंय आणि आतापर्यंत राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी अनेक महामंडळ स्थापन झाली, त्याला निधी दिला गेला। मागच्या काळात कर्जरोखे देखील त्या ठिकाणी उभारले गेले, पण अपेक्षेप्रमाणे सिंचन क्षमतेत वाढ झाली नाही, वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नारपार नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा सभापती महोदय निर्णय घेतला। याबद्दल सभागृहाच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईन। खरं तर पार तापी नर्मदा नदीजोड प्रकल्पाला 1980 मध्ये सभापती महोदय खरं म्हणजे मान्यता मिळाली होती, पण त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती न दाखवल्यामुळे तोही प्रकल्प सभापती महोदय रखडला होता। ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल। सभापती महोदय, 2019लाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी नदीजोड प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता आणि मध्यंतरीच्या 2-2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर या प्रकल्पाला सभापतीमध्ये खीळ बसली होती। ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही। पुन्हा 2022 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारने नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी
7,015 कोटी रुपये सभापती महोदय मंजूर केले। मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प देखील फडणवीस साहेबांनी सुरू केला। नंतरच्या काळात महाविकास सरकार आलं त्यावेळेला तो बासनात गुंडाळून ठेवला। पुन्हा देवेंद्रजींनी या प्रकल्पाला आता गती दिली। सभापती महोदय, विदर्भातल्या 6 जिल्ह्यांसाठी नळगंगा वैनगंगा इंटरलिंकिंग प्रकल्पही पूर्ण करण्याचं या सरकारनं ठरवलेलं आहे। मला वाटतं या सरकारची शाश्वत शेतीसाठीची वचनबद्धता यातून सभापती महोदय दिसते आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी हे सरकार सिंचनाला प्राधान्य देताना दिसते। सरकारच्या या प्रामाणिक प्रयत्नातून येत्या काही वर्षात निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यावर माझा विश्वास आहे। सभापती महोदय, शेतकऱ्यांना आधुनिक सोयी सुविधा, वीज, पाणी, खतं, बियाणे दिलीच पाहिजेत, पण रोख मदत ही केली तर आज शेतकरी उभा राहतो ही भूमिका त्या ठिकाणी या सरकारनं घेतली आणि याची सुरुवात देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपयाची रोख मदत त्यांनी सुरू केली। सभापती महोदय, विमा हप्त्याचा भार शेतकऱ्यावर नको म्हणून महायुती सरकारनं 1 रुपयात त्या ठिकाणी पीक विमा सुरू केला। याबाबत तक्रारी काही निश्चित आहेत, त्यावरही सरकार या ठिकाणी सभापती महोदय काम करतंय, पण या ठिकाणी लाखो शेतकरी सरकारला या विषयात आशीर्वाद देते हेही त्या ठिकाणी नाकारता येणार नाही। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं सभापती महोदय प्रचंड नुकसान होते आणि यापूर्वी कधीही दिली नव्हती एवढी मदत सरकारनं या ठिकाणी जाहीर केली। NDRचे जे निकष होते त्याच्या दुप्पट या ठिकाणी सरकारनं मदत दिली आणि त्याचाही फायदा निश्चितच राज्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालाय। सभापती महोदय, माझ्याजवळ जी माहिती आहे त्या अनुसार जवळपास 16,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारनं केला। 6 लाख धान उत्पादकांना 20,000 रुपयांचा बोनस सरकारनं दिल्यामुळे धान उत्पादकांना एक दिलासा सभापती महोदय मिळाला आणि म्हणून शेतकरी या सरकारकडे सभापती महोदय आशेनं पाहतोय आणि सरकार देखील कृषी क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेतील याबद्दल सभापती महोदय या ठिकाणी निश्चितच सरकारचं मी या ठिकाणी या प्रस्तावाच्या निमित्तानं अभिनंदन करतो। सभापती महोदय, पीक विमा ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना आहे। 7,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे आणि हे खरं आहे की या योजनेमध्ये काही गैरप्रकार त्या ठिकाणी उघडकीस आलेत। काही वेळा कंपन्यांनी गैरफायदा त्या ठिकाणी घेतला, काही वेळा बोगस लाभार्थी त्या ठिकाणी दाखवले आणि म्हणून विरोधकांनी योजनाच बंद करा अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेतली। मला वाटतं शेतकऱ्यांचं नुकसान करणारी अशा प्रकारची मागणी करणं शहाणपणाचं ठरणार नाही। जे लोक गैरफायदा घेतात त्यांना वठणीवर सभापती महोदय निश्चितच आणलं पाहिजे, त्यांना शिक्षा करा, पण त्याची शिक्षा राज्यातील प्रामाणिक शेतकऱ्याला होता कामा नये या ठिकाणी अशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। योजनेत आणखी पारदर्शकता आणा, शेतकऱ्यांच्या मदतीला हात देणारी योजना अधिक कशा पद्धतीने भक्कम करता येईल अशा प्रकारची विनंती सुद्धा सरकारला या निमित्तानं सभापती महोदय मी करणार आहे। सभापती महोदय, उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे आणि यासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरघोस अशी 1,25,000 कोटीची तरतूद सुद्धा केंद्र सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामधला सर्वात मोठा वाटा सभापती म्हणून मोदीजींनी महाराष्ट्राला दिलेला आहे। केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत ज्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा कडे आपण वाटचाल करतोय। आतापर्यंत मोदी सरकारने 12 लाख कोटी रुपयाचं अनुदान यासाठी दिल्याचं या ठिकाणी समजतं। सोयाबीन कांद्याचे दर पडू नये यासाठी सोयाबीनचं निर्यात शुल्क सुद्धा 27.50%
आणि कांद्याचं निर्यात शुल्क 40 वरनं 20% सभापती महोदय या ठिकाणी कमी केलंय। या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जाहीर झाली आणि त्यातनं 1,07,00,000 शेतकऱ्यांना त्याचा सभापती महोदय फायदा मिळणार आहे। डाळीसाठी सुद्धा 6 वर्षाची आत्मनिर्भर योजना केंद्र सरकार या ठिकाणी लागू करणार आहे आणि डाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेकडे सभापती महोदय नेण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल सभापती महोदय। सभापती महोदय, काजू उत्पादकांच्या कोकणमध्ये भाई काय आपल्या मागण्या आहेत। कोकण हा प्रदेश असा आहे की ज्याने महाराष्ट्राला या ठिकाणी भरभरून सभापती महोदय दिलंय। कोकणातील जवळपास 40% लोक हे आजही काजू उत्पादनाशी निगडित आहेत। काजू लागवडीसाठी सभापती महोदय धडक कार्यक्रम सरकारने हाती त्या ठिकाणी घेतला आणि त्यामुळे पुढील 2 वर्षात 4 पट लागवड त्या ठिकाणी सभापती महोदय वाढणार आहे। मी निश्चितच या कार्यक्रमाचं सरकारचे स्वागत करतो। सरकार चांगला निर्णय घेत आहे, पण प्रशासनामध्ये काही खोडा घालणाऱ्या सभापती महोदय प्रवृत्ती आहेत, हेही मला या निमित्तानं लक्षात आणून द्यायचं आहे। सभापती महोदय, काजू उत्पादकांना प्रति किलो 10 रुपये प्रमाणे मदत सरकारने जाहीर केली आणि त्याचा 1,39,000 शेतकऱ्यांना सभापती महोदय लाभ मिळाला। एवढ्याच उत्पादकांना लाभ का मिळाला सभापती महोदय, याची माहिती घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला त्यावेळेला अनुदान पाहिजे असेल तर काही झाडीतील शुक्राचार्य आहेत, त्यांनी सर्व हिस्सेदारांची संमती घेण्याचं भाई त्या ठिकाणी अट टाकली आणि या अट टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्राउंड रिपोर्ट 0 माहित आहे। कारण कोकणातील आपली जी जमीन भाई आहे ती सामायिक असते, अशी कुटुंबाची असते आणि त्या सातबाऱ्यावर अनेकांची नावं असतात। कोण परदेशात असतं, कोण मुंबईत असतं, कोण बाहेर गेलेलं असतं आणि मग अशा वेळेला एवढ्या सर्वांची संमती मिळण्यासाठी ते अनुदानच नको अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोकणातल्या काजू उत्पादकांची मानसिकता आहे। त्यामुळे त्यांनी अर्जच केले नाहीत आणि ते वंचित राहिलेले आहेत। मी आजच्या प्रस्तावाच्या चर्चेच्या निमित्तानं सरकारकडे मागणी करतोय की प्रत्येक काजू उत्पादकाला हे अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी हिस्सेदारांच्या संमतीची अट काढून टाकावी आणि त्याच्यासाठी पाहिजे तर हमीपत्र त्यांचं लिहून घ्यावं अशा प्रकारची विनंती सुद्धा राज्य सरकारला या ठिकाणी मी सभापती महोदय करतोय। सभापती महोदय, आजच्या या प्रस्तावाच्या निमित्तानं काजू बिला हमीभाव द्यावा अशा प्रकारची माझी मागणी आहे। कोकणातील काजू उत्पादकांचं आणखी एक सभापती महोदय दुःख आहे की गेल्या 20 वर्षात मजुरी 10 पट त्या ठिकाणी वाढली, खताच्या किमती जवळपास 13 पटीनं त्या ठिकाणी वाढल्या आहेत, मात्र काजू बीचा दर सभापती महोदय दुप्पट सुद्धा झालेला नाही आणि या दृष्टीनं काजू उत्पादकांच्या काही मागण्या या प्रस्तावाच्या निमित्तानं राज्य सरकारकडे या ठिकाणी मी करणार आहे। कृषी मंत्री साहेब, आपणही त्याची नोंद घ्यावी। काजू बिला त्या ठिकाणी हमीभाव द्यावा, स्वामीनाथ आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी लागू करावा, काजूगरावर 20% अधिक आयात शुल्क आकारावे, कोचीन येथे असलेल्या काजू व कोको संचालनालयाचं विभागीय कार्यालयात कोकणात सुरू करावं आणि पोखरा स्मार्ट मॅग्नेट या धर्तीवर कोकणातल्या शेतीच्या क्षेत्राच्या विकासासाठी काही योजना लागू कराव्यात अशा प्रकारची मागणी सरकारकडे या निमित्तानं मी करतो। सभापती महोदय, जलजीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात। कोकणातील रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारणतः 50% कामं अपूर्ण आहेत, ती पूर्ण झालेली नाहीयेत। सरकारने त्याला आता 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि या माध्यमातून मी विनंती करतो ही जी अपूर्ण कामं आहेत, उर्वरित कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा अधिकचा निधी त्या ठिकाणी द्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो। सभापती महोदय, आणखी एक कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाची मागणी आहे की कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी असावं। मी गेल्या महिन्यामध्ये भाई मंडणगडला गेलो होतो, सूर्यकांत दळवींचं गाव आहे तिथे एका शाळेच्या उद्घाटनाला, तेव्हा भाईंचं गाव आहे माहित आहे मला, त्याच्यामध्ये तिथल्या कुलगुरू त्या कार्यक्रमाला आले होते
कोकण कृषी विद्यापीठाचं आणि सांगितलं की पदव्युत्तर कृषी संस्था आमच्याकडे नाही. राज्यात 4 कृषी विद्यापीठं आहेत आणि त्यांच्या माध्यमातून साधारण 2020 नंतर 10 कृषी महाविद्यालयांची स्थापना महाराष्ट्रात झाली आणि एकही कृषी महाविद्यालय कोकणात त्या ठिकाणी नाहीये. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून जवळपास 5, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून 1 आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 4 महाविद्यालय स्थापन करण्यात आली. तर अशा प्रकारे कोकणातही महाविद्यालय स्थापन झाली पाहिजेत आणि कोकणातील मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी सभापतीमध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. सभापती महोदय, वाकवलीला मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी पदव्युत्तर कृषी संस्था स्थापन करण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. सुधारित अंदाजपत्रक, शिक्षक आणि शिक्षकेतर पदांना मान्यता याबाबतचे प्रस्ताव यापूर्वी सभापती महोदय शासनाला सादर केल्याची माहिती माझ्याकडे आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्री महोदयांनी या प्रस्तावाला तातडीनं मान्यता द्यावी, कोकणलाही न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती सभापती महोदय या ठिकाणी करतो. सभापती महोदय, कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय कैलासवासी मधु दंडवते यांच्या दूरदर्शीपणामुळे आज कोकणला रेल्वे धावते. आज कोकणला मुख्यमंत्री महोदयांकडून फार अपेक्षा आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर 1990ला सभापती महोदय झाली आणि 10 वर्षानंतर कोकण कॉर्पोरेशन भारतीय रेल्वेत विलीनीकरण होईल असा त्यावेळेला निर्णय सभापती महोदय झाला होता. परंतु 25 वर्ष झाली हे काय विलीनीकरण होऊ शकलं नाही. आज हे महामंडळ आर्थिक अडचणीत सभापती महोदय, कोकण रेल्वे चालवण्याखेरीज इतर कोणतेही काम करण्याची क्षमता या महामंडळामध्ये नाहीये. दुहेरीकरण असेल, स्थानिक त्या ठिकाणच्या सुविधा असतील, स्टेशनवरच्या नवीन स्थानकं बांधणं असेल, यासारख्या सर्व कामं कोकणात त्या ठिकाणी ठप्प आहेत. कोकण रेल्वेला केंद्रात अर्थसंकल्पातही निधी मिळत नाही आणि महामंडळाची स्थापना करताना सर्व देणी देऊन झाल्यानंतर भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात येईल अशा प्रकारची अट होती. परंतु महामंडळावरचं कर्जाचं चक्र काही सभापती महोदय थांबणार नाही आणि त्यावेळी कर्जासहित महामंडळाचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला त्या ठिकाणी पाठपुरावा करावा, विनंती करावी अशी मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं मी सभापती महोदय मागणी करतोय. सभापती महोदय, मराठा साम्राज्याची भव्य राजधानी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं रायगड प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन केलं. किल्ले रायगडासाठी पाणी पुरवठा प्रस्ताव सरकारकडे आलाय आणि यामध्ये रायगड परिसरातील 21 गावं, शिवसृष्टी, रोपवे, पायरी मार्गाने जाणारे शिवप्रेमी, रायगड किल्ल्यावर होणारे वर्षातील 4 महत्त्वाचे कार्यक्रम, पाचाड येथील जिजामाता समाधी, 3 ते 4 गावं या सर्व ठिकाणी पाणी पुरवठा केला जाणार आहे. याबाबत मला एक विनंती सभापती महोदय करायची आहे की धरण किंवा बंधारा बांधून पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचं काम प्राधिकरणाकडून लवकर होऊ शकेल. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करावी. या प्रस्तावात कोंढराणे ते बंधारा घेण्याचं प्रस्तावित आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावं लागेल, अनेक झाडांची कत्तल करावी लागेल. त्याऐवजी त्याच ठिकाणी पाणी येते, मुख्य स्रोत घ्यावा अशी विनंती आणि याबाबत सुद्धा सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. सभापती महोदय, कोकण आमचं पर्यटनासाठी अत्यंत उत्तम आहे. कोकणात अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्याच्या जोडीला आता कोकणात समुद्र किनाऱ्यावर सह्याद्रीच्या खोऱ्यात अनेक रिसॉर्ट सभापती महोदय झालेत. पण रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होताना दिसते. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार निश्चितच उपाययोजना करते. पण पर्यटन वाढींमध्ये आज रस्त्याची अडचण सभापती महोदय निर्माण झाली आणि कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे आज कोकणच्या पर्यटन विकासाला खीळ बसलेली आहे. संगमेश्वर ते काटे दरम्यानचे चौपदरीकरणाचं काम सभापतीमध्ये अजूनही पूर्ण झालेलं नाही. चिपळूणमधील उड्डाणपुलाचं काम संथपणे सुरू आहे. कुंभारली घाट रस्त्यावरील वळणावर आज मोठे खड्डे पडलेले आहेत. पुणे सातारा
सांगली येथील पर्यटकांना कोकणात येण्यासाठी कोयना ते पाटण या रस्त्याचं त्या ठिकाणी काम तातडीने आवश्यक करण्याची आवश्यकता आहे। रायगड जिल्ह्यातील बाणकोट मार्गे दापोली मंडणकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था त्या ठिकाणी आहे। तामणी घाटातून दापोली मंडणगडकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि रत्नागिरी ते कोल्हापूर चौपदरीकरणाचं काम वेगाने पूर्ण होण्याची सभापती महोदय आवश्यकता आणि मला खात्री आहे की महायुतीचं सरकार कोकणातील या प्रश्नांच्या बाबतीत सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेईल। सभापती महोदय, मी ज्या तालुक्यातनं येतो आमच्या महाड तालुक्यात केंबुर्ली पठार येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मी त्या ठिकाणी मागे मंजूर करून घेतलं आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करतंय। या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गांधारी नदीवर उद्भव घेण्याचं त्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रस्तावित आहे। या पठारावर हॉस्पिटलच्या बाजूला गोवळवाडी आणि सोनगड किल्ला आहे। गांधारपाले येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात। पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा सभापती महोदय नाही आणि मुंबई गोवा हायवेच्या मार्गाच्या बाजूला केंबुर्ली, गांधारपाले, मोपरे, गोंडाळे व करंजकोळ या गावांना उन्हाळ्याच्या शेवटच्या 2-3 महिने पाण्याची सभापती महोदय चट्टांचाई असते। माझी एकच विनंती आहे सभापती महोदय, प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेत गोवळवाडी, सोनगड किल्ला, केंबुर्ली, गांधारपाले, मोपरे, गोंडाळे व करंजकोळ याही गावांचा त्या ठिकाणी त्या योजनेत समावेश करावा अशा प्रकारची या ठिकाणी सभापती महोदय मी विनंती करतो। सभापती महोदय, सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळातून कोकणातील मच्छीमारांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत। कोकण किनारपट्टीवर साधारणतः 4 ते 5 लाखाच्या आसपास मच्छीमारी करणारे मच्छीमार आहेत आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आज धोक्यात आलंय। अनधिकृत मासेमारी करणारे आणि पारंपरिक मच्छीमारी करणारे यातला संघर्ष आपण सातत्याने सभापती महोदय पाहतो आणि त्यामुळे अनधिकृत मासेमारीला आजही आळा बसलेला नाही, वस्तुस्थिती आहे। यापूर्वी अनेकदा अनधिकृत यांत्रिकी मासेमारी विरोधात आंदोलनं झाली। अनेक वेळा या सभागृहामध्ये प्रश्न आणि विविध माध्यमातून चर्चा सभापती महोदय झालेली आहे। 1 जानेवारी ते 31 मे या काळात पर्सेसिन मासेमारीला सभापती महोदय बंदी आहे। LED लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीवर बंदी आहे। मात्र आजही राजरोसपणे शेकडे अनधिकृत पर्सेसिन आणि LED लाईट असलेल्या नौका दुर्दैवाने मासेमारी करताना दिसत आहेत आणि त्यामुळे बंदी कालावधीची काटेकोर अंमलबजावणी सभापती महोदय झाली पाहिजे आणि त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करायची ती करावी अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मत्स्य विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्याकडे मी मागणी करतोय। परप्रांतीय नौका रोखण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे। कोकण किनारपट्टीवर गुजरात असेल, कर्नाटक असेल, परराज्यातील पर्सेसिन ट्रॉलरची दादागिरी सभापती महोदय वाढते। हे अतिक्रमण थांबवण्यासाठी मत्स्य विभाग, पोलीस यांच्या संयुक्त गस्ती नौका ज्या आहेत त्या समुद्रात तैनात असण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना सुसज्ज यांत्रिकी बोटी दिल्या गेल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे आणि आर्थिक फायद्यासाठी परराज्य बोटींकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रकारची सुद्धा सभापती महोदय मी या ठिकाणी मागणी करतो। सभापती महोदय, आज महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज कुशल नेतृत्व त्या ठिकाणी लाभलंय। त्यांना साथ देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री धडाडीचे या ठिकाणी आहेत। फडणवीस साहेबांनी शेतकरी केंद्रित दृष्टिकोन सातत्याने आपल्या प्रत्येक धोरणामधनं त्या ठिकाणी ठेवलाय। मग मराठवाडा वॉटर ग्रिड असेल, नदीजोड प्रकल्प असेल, सोलर फीडर असतील, कर्जमाफी असेल, 1 रुपयात पीक विमा असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, जलसंधारणातील जलयुक्त शिवार योजना असेल, सिंचनासाठीचं लक्ष्य असेल, आत्मग्रस्त 14 जिल्ह्यासाठी राबवलेल्या योजना असतील, वैधानिक महामंडळे नसली तरी राज्यपालांनी घालून दिलेल्या सूत्रानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदी असतील, अशा अनेक निर्णयांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ताकद देण्याचा प्रयत्न आदरणीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। महायुती सरकार अतिशय चांगल्या योजना सभापती महोदय आणतंय।
जुन्या योजनांना ताकद देण्याचा प्रयत्न करतंय, परंतु निश्चितच अंमलबजावणीकडे थोडंसं यंत्रणेचं अधिक लक्ष जाण्याची आवश्यकता आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि या दृष्टीनं सरकारकडून पावलं उचलली जातील अशा प्रकारचे सभापती महोदय या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार अत्यंत चांगला दृष्टिकोन ठेवून योजना राबवतंय, अंमलबजावणी करतंय आणि त्या दिशेनं वाटचाल करत असल्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि या योजना हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी त्या ठिकाणी गतीनं काम व्हावं आणि तशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी यंत्रणांना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शशिकांत शिंदे साहेब.